नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत खूप टेस्टी, अगदी कुरकुरीत आणि झटपट बनणारे चिरमुरीचे मेदूवडे. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 वाटी चिरमुऱ्या घ्यायच्या आहेत. आता यामध्ये पाणी घालून हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि चिरमुऱ्या छान अशा भिजल्या की यामधील पाणी काढून टाकायचे आहे आणि आता हाताच्या साहाय्याने हे थोडे मॅश करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये बारीक कट केलेली मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. यानंतर आपल्याला 2 ते 3 चमच यामध्ये दही घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडेसे जिरे आणि 1 वाटी तांदळाचे पीठ घालून घ्यायचे आहे. आता यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि आता हे छान असे मिक्स करायचे आहे. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून हाताच्या साहाय्याने पुन्हा हे छान असे हे मिक्स करून ह्याचा छान असा डो तयार करायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सॉफ्ट असा डो मी तयार केलेला आहे. आता आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचे आहे आणि ह्याचे छान असे मेदूवडे तयार करायचे आहेत. आता अशा प्रकारे मी सर्व मेदूवडे इथे तयार करून घेतलेले आहेत. आता या मेदूवड्यांना छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आता हे मेदूवडे अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. मीडियम हीटवर 2 ते 3 मिनिटे एका बाजूने तसेच पलटून पुन्हा हे 2 ते 3 मिनिटे दुसऱ्या बाजूने छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता मेदूवड्याचा कलर काही अशा प्रकारे झाल्यानंतर हे मेदूवडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि कोणत्याही आवडत्या चटणी किंवा सॉसेससोबत हे सर्व करायचे आहेत. रेडी आहेत आपले मस्त इन्स्टंट आणि क्रिस्पी बनणारे हे मेदूवडे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.